पंचगंगेचं प्रदूषण थांबलं पाहिजे याबाबत दुमत नाही, पण केवळ इचलकरंजीतील प्रोसेस उद्योगालाच प्रदूषणाला जबाबदार धरून लक्ष केलं जातंय। प्रदूषण रोखण्यासाठी इचलकरंजीप्रमाणे इतर कुठेही प्रयत्न सुरू नाहीत। पार्वती आणि लक्ष्मी औद्योगिक वसाहतीचंही पाणी पंचगंगेत मिसळत असताना केवळ इचलकरंजीलाच लक्ष करण्याचं गौडबंगाल काय? प्रोसेस आणि सीटीपी प्रकल्प बंद असताना ओढ्यात फेसाळलेलं पाणी कुठून येतं याचा शोध घेण्याची गरज इचलकरंजीतील सीटीपी व्यवस्थापनानं पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली आहे। पंचगंगा नदी प्रदूषित होऊ नये म्हणून शासनाच्या माध्यमातून इचलकरंजीत सीईटीपी प्रकल्प उभारला, पण अलीकडे शासनाच्या बदलत्या धोरणांमुळे सीईटीपीवर मर्यादा येऊ लागल्यानं त्याचं गांभीर्य ओळखून शासनानं 100% अनुदानातून झेडएलडी प्रकल्प मंजूर केलाय। हा प्रकल्प पूर्ण होण्यास 1.5 वर्षाचा कालावधी लागणार आहे। मात्र प्रदूषणास अनेक घटक जबाबदार असताना केवळ इचलकरंजीतील प्रोसेस उद्योगच जबाबदार असल्याचं बिंबवण्याचा प्रयत्न केला जातोय। गेल्या 2-3 महिन्यांपासून पंचगंगा नदी प्रदूषणाविरोधात आंदोलन सुरू आहे। या प्रदूषणाला केवळ काळ्या ओढ्यातून जाणारं पाणीच कारणीभूत असून हे सांडपाणी प्रोसेस आणि सीईटीपीतून सोडलं जात असल्याचं सांगत दिशाभूल केली जाते। सीईटीपीत प्रक्रिया केलेलं पाणी शेतीला दिलं जात होतं, मात्र आंदोलन अंकुश संघटना शेतकऱ्यांवर दबाव टाकत असल्यानं पाणी देण्यासाठी शेती मिळेना। प्रदूषणाला अन्य घटक जबाबदार असतानाही केवळ प्रोसेस उद्योगाला लक्ष केलं जात आहे। त्यातून आंदोलनाचा हेतू केवळ इचलकरंजीची प्रोसेस इंडस्ट्री बंद करणं आहे हे जाणवू लागलंय। प्रोसेस उद्योग बंद पडल्यास इचलकरंजीतील वस्त्रोद्योग आणि तत्सम घटक कोलमडणार आहेत। त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी एक व्यापक बैठक घेऊन प्रोसेस उद्योग सुरू होण्यासाठी योग्य तो तोडगा काढण्याची मागणी सीईटीपी व्यवस्थापनानं केली आहे। यावेळी बापूसाहेब तेरदाळे, संदीप मोघे, श्रीनिवास बोहरा, बाळूशेठ मर्दा, अजित डाके, अजित टारे, संभाजी लोकरे, मारुती पन्हाळकर यांच्यासह प्रोसेसधारक उपस्थित होते।